आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवी तो विठ्ठल हला विठाला 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 हला विठाला विठाला विठाला. प्रस्तुत प्राप्त स्थळे एक दिवशी नियमित कीर्तन वैकुंठवासी अंकुश नानासाहेब जगताप उर्फ दाजी आपल्या परिसरामध्ये पाहुणं दाजी या नावाने परिचित असणारे व्यक्तिमत्व गेल्या 1 वर्ष भरापूर्वी अपघाती असं निधन झालं आणि त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निवडलेला अभंग तुकोबारायांचा 3 चरणाचा सदैव वैकुंठाला जाण्यासाठी निघाले तुकोबारायांनी. त्यावेळी तुकोबारायांनी जनतेला सांगितलं की आम्ही जाणार आहे. का जाणार? काही गोष्टी पाहत नाही म्हणून जाणार आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो तुम्ही आम्ही कधी पण कोणत्या ऋतूत कोणत्या स्थितीला कोणत्याही मिथीला जन्माला येतो. देवाला आणावं लागतं. संत कुठून येतात? वैकुंठातून. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी संत वैकुंठाहून येतात. पण आल्यावर काय करतात तिथं? धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडाला करणे पाकणे कलना करते मामा वाढवावी नाम धर्माचे 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 Mama
खाली मृत्यू लोक येतात ना, धर्माचं रक्षण करण्यासाठी येतात, पाखंडाचं खंडन करतात. आणि ज्यावेळेस संत वरून खाली येतात त्यावेळेस आपण पूर्ण खाली गेलेलो असतो, पातळ. आपला धर्मावरती विश्वास राहिलेला नसतो, म्हणून संतांना मृत्यू लोकात यावं लागतं. धर्माचं पालन करायचं असतं. मग धर्माचं पालन काय करणे? हिंदू धर्मामध्ये आपण देवाला विश्वास ठेवतो, देवावरती विश्वास आणि श्रद्धा पण असते आपली. संतांवरती विश्वास आणि श्रद्धा असते. मग आई वडिलांच्या वरती श्रद्धा आणि विश्वास आहे का नाही? श्रद्धा पण आहे, विश्वास. मग आई वडील जर आपल्यातून निघून गेलं तर त्यांचे विधिवत शास्त्रानुसार 10वा 13वा श्राद्ध घालावं लागतं. मनुष्य जन्म सहजासहजी मिळत नाही. एक एक विनी कोटी कोटी फेरा मंगला गेवारा मनुष्य द्याचा. सगळ्यात शेवट मनुष्य दे. कारण देवाने सृष्टी उत्पन्न करताना पहिल्यांदा सगळे आडवे प्राणी जन्माला घातले. एकमेवच माणूस उभा आहे, पण तो माणूस आडवा कुठं जाईल सांगता येत नाही. मग घरात आडवा जाईल, गावकीत आडवा जाईल, सप्त्यात आडवा जाईल, पण सांगता येत नाही. मग उभा देह तयार केलेला. पण माणूस जाण्याचे 3 प्रकार आहेत. एक वार्धक्याने जाणं, एक आघाताने जाणं आणि एक व्याधीने जाणं. वार्धक्याने जाणं म्हणजे कृतयुगात त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं काका? आयुष्य मानव देह शत गणले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग जय काय भजनाची उरले ते पायगा काय भजनाची उरले ते पायगा त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. अयोध्यामध्ये राजा दशरथ ह्यांच्या नगरीमध्ये 1,00,000 वर्ष माणूस जगला आणि त्याचे केस पिकले, वार्धक्य आलं तर त्याला यम नाही आले. तरुण वयामध्ये अयोध्येमध्ये यम येत नव्हता. काय येत नव्हता? राजा दशरथ असा होता की देवांच्या वरती जर संकट आलं तर देव राजा दशरथाला बोलतो, हे दशरथा, दानवांनी आमच्या संग युद्ध पुकारलं, तू ये. मग ते वार्धक्यानं जाणं. पण एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या तरुण पत्नीचा तरुण पती गेला का तिच्यासारखं दुःख कोण सोपं. बाल्यावस्थामध्ये पितृछात्र हरपलं ना, सर्व दुःख ते. आणि तिसरं म्हणजे म्हातारपणे ज्या आईवडिलांची आधाराची काठी असते त्यांचा संगोपन करणारा मुलगा गेला ना, ह्या 3 लोकांना दुःख होतं. मला कीर्तन करायला सोपं आहे, पखवाद्याला पखवत वाजायला सोपं आहे, तुम्हाला ऐकाय सोपं आहे. जे जे जळतं त्याला कळतं. दुःख आम्ही गप्पा किती मारू, श्रद्धांजली व आमकं करू तमकं करू, काही सांगू, पण त्या कुटुंबाला दुःख होत असतं. का जातो? आघाताने माणूस का जातो? विश्वामित्र सृष्टीवरती राज्य करीत होता. दिवसभर राज दरबारामध्ये बसला असताना त्याला थोडी शंका यायची की आपल्या नगरीमध्ये काही अडचण आहे का. रात्रीचा वेषांतर करून आपल्या नगरीच्या बाहेर सोबत प्रवास करायचा. एक ब्राह्मण 2 सेनापती समेत घेतले, नगरीच्या बाहेर गेला. पुढे या, पुढे या. विठ्ठल 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 सेनापती राहिला, चला माझ्या समेत तुम्ही.
2 सेनापतीने एक ब्राह्मण आणि राजा प्रवासाला निघाले रात्रीचे. प्रवास करता करता एका झाडाच्या कडेला उभा राहिले. एक तरुण युवक हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्याने चालला होता. आता रात्रीचं झाड कोण तोडतं का? काळ कोणत्या पण रूपात येतो. काळ सांगून येत नाही, कधी येतो सांगता येत नाही. त्या नगरीचा ग्रस्त त्या झाडावरती चढला कुऱ्हाड घेऊन आणि फांदी तोडायला सुरुवात केली. आता अस्वल कधी झाडावर चढलेलं पाहिलं का तुम्ही काका? अस्वल अस्वल त्या झाडावरती चढायला लागलं. तो ग्रस्त भिला, झाडावरून खाली पडला, मृत पावला तरुण वयामध्ये. अस्वल खाली उतरलं, एका रूपवान स्त्रीचं रूप परिधान केलं आणि विहीर होती त्या विहिरीपाशी गेला. रूपवान स्त्री म्हणले आता कोणी पण बाळते. राजा म्हणले सेनापती ती कोण स्त्री पहा. दोन सैनिक पाहायला गेले. हे रूपवान यांच्या दोघात भांडणं चालू आली. दोघं मृत पावली. काळ होता स्त्रीच्या रूपात. त्या स्त्रीने परत रूप बदललं, सर्पाचं रूप घेतलं, सर्पाचं. आणि त्या विश्वामित्राच्या नगरीपाशी एक तलाव होता. तलावाच्या शेजारी एक गाव होते. त्या गावाला आड्याला पडायला यायचं म्हणजे त्या नावेचा वापर करायला लागायचा. तो सर्प त्या जलाशयाच्या दिशेने वाटचाल करू लागला. राजा त्याच्या माग चालला होता. पहिल्यांदा अस्वल झालं, नंतर स्त्री झाली. हे आवाज खुल्ला का येत नाही रे बाळा? कोंदट आवाज येतोय. इको देन थोडा. हॅलो हॅलो. राजा त्या सर्पाच्या दिशेने चालले. सर्प पाण्यात घुसला. जिथं बोट होती तिथे गेला. आता सर्प जर बोटी पैसे आला तर बोटीतली माणसं काय करतील? एका कडेला जाते, हलका चौकून पलटी होऊ नये म्हणून थांबते. सगळी एका कडेला गेली. ज्यांना पावता येत होतं ते बाहेर निघाले, ज्यांना पावता येत नव्हतं त्यांना जल समाधी मिळाली. सर्प परत बाहेर आला. एका ब्राह्मणाचं रूप घेतला. राजाने एका म्हणले, हो शिक्षक थांबा, कोण आपण? तो म्हणला मी काळ आहे. मग तुम्ही वेषांतर का करता? तर काळ कुणाचं मरण कशात ठरलेलं आहे हे चित्रगुप्ताने लिहून ठेवलेलं आहे. म्हणून माझं मला काम आहे, मी काम करत जातो. मग विश्वामित्राने काकाला विचारलं, काळाला विचारलं, घ्यायचं काकाचं ब्राह्मणाचं मरण कशात आहे? म्हणला पाण्यामध्ये. कधी सांगता येत नाही म्हणला. ब्राह्मणाने भीती घेतली की आपण पाण्याच्या कडेला राहायचं नाही. पण ब्राह्मण विद्वान होता आणि विश्वामित्राच्या मुलाचं लग्न करायचं ठरलं. आता राजाच्या पोराचं लग्न ठरल्या गावातल्या गावात सासरवडी असते का? तो राजाचीच पोरगी करणार ना सुन म्हणून. काका का गावातल्या गावात करणार मोठेच? राजा पुढे विदर्भ जाणार, मध्य प्रदेश जाणार, युपी मध्ये जाणार, जिथे जिथे संस्थान त्यांच्याकडे जाणार. काका माझ्या मुलाचा विवाह करायचा, तुम्हाला यावं लागेल. म्हणला महाराज मला लाखो सोन्याच्या मुद्रा दिल्या ना तरी मी तुमच्या मुलाच्या लग्नाला येणार नाही. कारण आता विमानाने प्रवास आहे, रेल्वेने प्रवास आहे, गाडीने प्रवास आहे. पूर्वी पायदल किंवा घोड्यावरती प्रवास होता. आणि दर मजल कर त्या राजाच्या नगरी जायचं होतं. म्हणला काका तुम्ही भिवू नका, मी तुम्हाला माझं 1,00,000 सैन्य बंदोबस्ताला देतो. ठीक आहे म्हणला. मी पुढे 25,000, इकडे 25,000, इकडे 25,000, इकडे 25,000 मध्ये काका चाललेले. तरी धाकधुकीने काळ कधी येईल सांगता येत नाही. काळ कोणावर झडप कधी सांगता येत नाही. प्रवास चालू झाला त्यांचा. एक मुक्काम एका दंडकारण्यामध्ये मुक्काम झाला.
आणि त्या जंगलच्या राजाला सांगितलं होतं की तुला पुत्र प्राप्ती झाली ना, तर तू काय कर, एका साधू स्नेह भोजन आणि वस्त्रदान कर. त्या जंगलातल्या राजाला निरोप कळाला की आपल्या जंगलामध्ये एक राजा आणि ब्राह्मण आलेला आहे. शेवटी तो आला जंगलचा राजा. ब्राह्मणाला म्हणला, काका की मला तुम्हाला वस्त्रदान करायचे, धनाचं दान द्यायचे, गोदान करायचे. मग हे तर द्या की म्हणला. काका नाही म्हणला, ते मला आमच्या ऋषींनी सांगितले, आमच्या गुरूंनी सांगितले की ब्राह्मणाला दान करत असताना पाण्यामध्ये दान करायचे. जाईल का काका? मी तर जाईल बाबा, पैसे मिळतात म्हणले. मला तुमचं काही दिलं तरी मला नकोय. त्या जंगलच्या राजाने काकाला विनवणी केली, काका मला नवसाने मुलगा झालाय, माझ्या वंशाला दिवा नव्हता, तर मला दान द्यायचे तर तुम्हाला द्यायचे. मी माझे 10,000 सैन्य देतो. हे 1,00,000 आणि हे 10,000 किती झाले? 1,10,000 सैन्य झालं ना. मग किती मोठा तलाव असला तरी त्याची काय बोट येईल का? नाही यायची बोट. मगर येईल का? प्राणी येतील काय? नाही यायचे. शेवटी ह्या विश्वामित्राची परवानगी म्हटली, जाऊ का? जा म्हणला, ठीक आहे, पण आपलं 1,00,000 सैन्य घेऊन जा. आधी विश्वामित्राचं सैन्य पाण्यात उतरलं आणि जे वस्त्र दान घेऊन आलते ना, सुवर्णदान, वस्त्रदान, ते पण तिथं आले. काका थोडं आड्याल्या. काका म्हणायचं नको, अजून थोडं आड्याल्या. काका 4 पावलं पुढे गेला आणि ज्यावेळेस दान द्यायला लागले त्यावेळेस सगळं सैन्य होतं ना, ते सगळं काळ होतं, काळ. आणि काका कुठं मेला? धनाच्या लोभापोटी. म्हणजे ज्याचं मरण जिथं ठरलेलं आहे. घडी घडी काळ वाट ज्याची पाये, 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 गडुगडी काल वाट याची 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 पाये. अजून किती आहे आवकाशा, अजून किती आहे आवकाशा, अजून किती आहे अवकाश. गडगडी काल वाट याची पाये, गडगडी काल वाट याची पाये, गडगडी काळ वाट याची पाये, गडगडी काळ वाट याची पाये. मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे. ज्या दिवशी त्याचा जन्म होतो त्या दिवशी मृत्यू ठिकाण वेळ ठरलेलं असतं. मग आज ज्यांच्या वर्षी श्राद्धानिमित्त आपण कीर्तन सेवा करतोय ते तुमचं आमचं सगळ्यांचं दाजी. आपल्या परिसरात दाजी नावाने व्यक्तिमत्व परिचित होते. दाजीचे निमित्त काय झालं, गावाला गेले आणि अर्जंट काम, आणि आपल्या वरवंडीत हायवेला अपघात झाला. निमित्त अपघाताचं देव त्याच्या येऊन देत नाही. जर सगळ्यांच्याच मृत्यूचं कारण जर भगवान ठरले असते तर लोकांनी देवाचं नामस्मरण केलं असतं का? नसतं केलं. मग तुकोबारा इथं आले मृत्यू लोकात.
कशासाठी आले? जड मुड उद्धार आहे. या जड जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर त्याला संत लागतात. देव फुकार द्यायला लागले तुकोबार आहे. देव घ्या कोणी देव घ्या आयताला घर बसून, तरी लोक म्हणत नव्हते द्या आम्हाला म्हणून. काय शेवटी तुकोबार आहे. सांगू सांगू कट्टाळे. शेवटी जायची वेळ आली तुकोबार यांना. आधी काळ आलता. तुकोबार यांची तर यम आहे ना यम, काळ राबत होता राबत. आपली येतील का पाण्या? कैलासराव नदी लिफ्टाव जायला येईल? कैलासराव चला मी येतो तुमच्या संग लिफ्टाव. येईल का? अहो ज्याची सत्ता चाले हे शरीर कोणाची आसते चाले शरीर कोणाचे आसते. चाले शरीर कोणाची आसते. चाले शरीर कोणाची आसते. कोण बोलावित हरी विना, कोण बोलावित हरे विना. देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण. कोण बोलवित हरी विना, कोण बोलवित हरी. देखावी ऐकावी एक नारायण. देखावी ऐकावी एक नारायण. ह्या देहावरची सत्ता कोणाची? आपण त्याचाच विचार करत नाही कधी. मी जन्माला आलोय, आई वडिलांचं कर्तव्य असतं जन्माला यायचं घालायचं, पण कर्म आपण करायचे असतात. कर्म कशी करायचे? आपण जसं कर्म करल तसं मृत्यूनंतर आपला शेवट कसा होतो? शेवट तो भला, शेवट तो भला. देवट तो भला, देवट तो भला. देवट तो भला, देवट तो भला. देवट तो भला, देवट तो भला. ओ गोड झाला माझा भाऊ, गोड झाला. आलो निजाच्या मायेरा, आलो निजाच्या मायेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आपला समाज आहे, आपला शेवट म्हातारपण पोरांनी भाकरी नाही दिल्या घराच्या बाहेर काढले की म्हणतात आपला शेवट काय खरं नाही. तरुण वयातच का जातात? तर त्यांचं कर्म चांगले झाले असतात, त्यांचं म्हातारपणात हाल नको व्हायला म्हणून देव त्यांना म्हणतो तुमचं कर्म मागच्या जन्मामध्ये चांगलं होतं मग त्यांना तरुण वयात नेलं जातं. आणि आपण म्हणतो म्हातारपणात पोरं सांभाळत नाही, थोरली सून धाकटी सून तर बोलतच नाही, बाया 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 एवढं कामावलं त्यांच्यासाठी काय नाही खरं. कोण कुणाचं नाही हो. आपण फक्त जन्माला घालतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. हे वासनेच्या रूपातून तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे, पण तरी आपण कर्म चांगलं करत नाही. आपण दुसऱ्याचा बांधच करत बसल. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. ओ केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले
नाही केली ना तर पुढला शेवट गोड होतो. मग शेवट गोड करायचं असेल तर काय केलं पाहिजे? या मृत्यू भोगी आणि जोगी दोन प्रकार आहेत. जोगीमध्ये साधू येतो, भोगीमध्ये तुम्ही आले. आपलं लग्न झालं, आपल्याला पुत्र प्राप्ती झाली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. कारण सांसारिक माणसाचं विधिवत पिंडदान करावं लागतं, 13वा विधिक शास्त्र करावं लागतं आणि वर्ष श्राद्ध करावं लागतं. मून ग्रहस्थ श्रमाला श्रेष्ठ मानलं जाते. पण आताची बरीचशी पिढी हे म्हणतात गौण आहे, गौण. माणूस गेला गेला त्याचं काही करायची गरज नाही. पण तुमचा वाटोळ देव करत नाही, संत करत नाही, पण तुमच्या घराची अवदशा निर्माण व्हायला तुम्हाला पितृदोष कारणीभूत ठरतो. आज बऱ्याचशा लोकांना शास्त्र कळत नाही. म्हणले एकदा गेला माणूस गेला, परत येत नाही. पण ज्या माणसाच्या शरीरातून आत्मा जातो ना, 3.5 तासामध्ये 86,000 योजन जाऊन परत त्या घरी येतो. का तर आपल्या घरची काही विधिवत कसा करतात. रडते कोण कोण, कमावलेला गबाळ कोणाकोणात वाटून घेतलं, हा आत्मा पाहत असतो. कारण 13वा का करावं लागतं? बरेच लोक करायचं मागच्याने केला म्हणून आपण करतो. माणूस ज्या दिवशी पती पत्नीचा विवाह होतो आणि शरीर संबंध निर्माण होतो त्या दिवसा पहिल्या दिवसापासून गर्भधान संस्कार चालू होतो. अनाभवलोकन, पुण्यस्वन असे 16 संस्कार असतात. पण आपण करत नाही. आपल्या जीवनामध्ये 3 संस्कार होतात. एक विवाह संस्कार, त्याच्या अगोदरचा नामस्मरण, नाव ठेवतो ना आपण. नाव पोरग जन्माला आल्यावर तात्या ठेवलं का नाही नाव ते. आणि शेवटचा संस्कार अंत्यसंस्कार झाला प्रेत रूपी शरीराचा भाव, झाला प्रेत रूपी शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. रचिलेला ठावा स्मशानीचा, रचिलेला ठावा स्मशानीचा, रती रात्र दिवस काम क्रोध माया, रती रात्र दिवस काम क्रोध माया. ज्या वेळेस हे शरीर पंचमहाभूतात गेलं होतं त्यावेळेस आपले घरचे रडत. जीवनपणी नाही रडत. तू उपाशी आहे, तुला खर्चाचे पैसे आहेत का, तू कसा जीवन जगतो. मेल्यावर सगळी रडतात. मेल्यावर रडू नाही. मेल्यावर अजिबात रडायचं नसतं. जीवनपणी काय प्रेम जिव्हाळा आपुलकी जे लावायचं तेवढं जीवनपणी लावा. मेल्यावर मग चांगला होता, मग आमच्यासाठी कमावलं. पण काय तो आत्मा पितृदोषामध्ये रूपांतर होतं. लोकांना म्हणते वाटतं की आमका असा मेला, तमका सर्पदोष मेला, आमका वीज लाईट चिटकून मेला. त्याचा ठरलेलं मरत चित्रगुप्त तिथं लिहिलेलं होतं. सटवीन टाकलेलं, तू ज्या दिवशी जन्माला आल्या तुझं असं असं होणार, तू असं असं. पण लोकांना विश्वास नाही. आला अपघातात झाला, गेला पाण्यापाशी, फिट आली, मेला. ह्या सृष्टीचं कालचक्र आहे. जन्माले आणि मृत्यू.